निफाड तालुक्यातील भुसे येथील एक सुंदर सामाजिक परिवर्तन घडून आले। शिवानी संतोष पानगव्हाणे या सुशिक्षित विचारशील मुलीने आपल्या आयुष्याचा निर्णय एका कवितेने प्रेरित होऊन घेतलाय आणि तो निर्णय म्हणजे शेतकरी मुलाशी लग्न करण्याचा। शिवानीने कवी संदीप जगताप सर यांची शेतकरी पोराशी लग्न कर ही कविता ऐकली। या कवितेतील भावना, शेतकऱ्याचे जीवन, त्याच्या संघर्षाची गाथा आणि त्यामागील स्वाभिमानाने तिला अंतर्मुख केलंय। ही कविता तिच्या चुलत्यानी विजय पानगव्हाणे यांनी संपूर्ण कुटुंबापर्यंत पोहोचवली आणि हळूहळू घरच्यांचेही मतपरिवर्तन झाले। या कवितेच्या प्रभावातून प्रेरणा घेऊन शिवानीने शेतकरी मुलाशी विवाह करण्याचा ठाम निर्णय घेतला। आज ती केवळ एका नववधूची भूमिका निभावत नाहीये, तर एका नवक्रांतीचीही पायाभरणी करत आहे, जिथे शिक्षित मुली शेतकऱ्याशी लग्न करून मातीतल्या माणसांची साथ देते। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात एक नवचैतन्य निर्माण झाले। या नववधू वरांना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद। चला तर मग जगाच्या अन्नदात्याला साथ देऊ, शेती मातीची मालकीण हो। 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको। 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको। तुझ्या बापाच्या घराला 10-5 गुंठ्याचं अंगण आहे, तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको। तुझ्या बापाच्या घराला 10-5 गुंठ्याचं अंगण आहे, तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको। मोबाईलवरच्या अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही। मोबाईलवरच्या अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही। शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही। भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती। भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती, अनवरून खऱ्याखुऱ्या पावसाची सर। भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती, अनवरून खऱ्याखुऱ्या पावसाची सर। तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार, तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार, तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर, तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर। नोकरी काय करते, नोकर असतो। नोकरी काय करते, नोकर असतो। ऑफिसमध्ये साहेबांपुढे तो खाली मान घालून बसतो। नोकरी काय करते, नोकर असतो। ऑफिसमध्ये साहेबांपुढे तो खाली मान घालून बसतो। इथं बांधाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली, इथं बांधाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो, तेव्हा ह्या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो। तेव्हा ह्या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो। पेन्शनचं त्याला कधीच नसतं टेन्शन, पेन्शनचं त्याला नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही। पेन्शनचं त्याला नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही। पायलीभर पेरले दाणे तर वर्षापुरतं पिकून देते काळी आई। पायलीभर पेरले दाणे तर वर्षापुरतं पिकून देते काळी आई। म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर, म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर। राहणार भुसे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। माझं 1 मे रोजी लग्न होतंय, तर मी तुम्हाला लग्न जमवण्याचा सुंदर किस्सा सांगते। माझ्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की मी एका नोकरदार मुलाशी लग्न करावं, पण तसे स्थळ आले ते, पण माझीच मनापासून इच्छा होत नव्हती। संदीप जगताप सर यांची कविता ऐकली व माझे घरच्यांचे विचार बदलले। ते सरांनी सांगितले, खुराड्यात जगण्यापेक्षा मोकळ्या हवेत जगलेलं कधीही चांगलं। आभार मानते त्या सरांचे की त्यांनी कविता काढली व माझ्या घरच्यांचे विचार बदलले। मी खूप खुश आहे, आज त्यांच्यामुळे माझं एका शेतकरी पुत्राशी लग्न होतंय। खूप खूप आभार त्या सरांचे। व तसेच सगळं पोरींना माझं सांगणे की त्यांनी त्यांचे विचार बदलावे, नोकरदार होण्यापेक्षा मालकी होऊन कधी जगलेलं चांगलं। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।